वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त गरमागरम असे छान सुटसुटीत मोकळे पोहे करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आणि त्यानंतर भरपूर सारे आपले गरिबाचे जे काजू असतात असे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तर ते इथे छान परतल्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता छान परतल्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीचे तुकडे देखील टाकून घेतलेले आहेत। तर ते देखील मी इथे तेलामध्ये छान परतून घेणार आहे। तर गरमागरम पोहे, गरमागरम कांदी भजे हे पावसाळ्यातले आपले आवडते पदार्थ आहेत आणि पोहे म्हणल्यावर कोणाला नाही आवडणार। तर इथे बघा मी भरपूर सारा कांदा चिरून घेतला होता आधीच आणि तो व्यवस्थित इथे मी फोडणीमध्ये परतवून घेणार आहे। तर गरमागरम पोहे म्हणल्यावर कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार नाही का। तर मला तर फक्त पोह्याच्या वासानेच भूक नसली तरी इच्छा होते मला ती खाण्याची। तुम्हाला होते का असं कधी? तर बघा इथे मी मीठ देखील कांदा छान परतून निघण्यासाठी इथेच टाकून घेतलेलं आहे आणि जितकं मीठ आपल्याला पोह्याला गरजेचं आहे तेवढं मी फोडणीतच टाकून घेतलेलं आहे इथे। त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि ते देखील व्यवस्थित इथे परतवून घेतलेले आहे। छान इथे 1 मिनिट चांगलं याला परतल्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने कधी पोहे केलेले आहेत का की पाणी टाकायचं, त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपले भिजवलेले पोहे यामध्ये घालून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीने पोहे करते। अगदी छान मऊसूत सुटसुटीत मोकळे असे पोहे होतात आणि हे पोहे जे आहे ते आपले रेग्युलरचेच पोहे आहेत बरं का। तर इथे मी चवीसाठी थोडीशी साखर टाकलेली आहे। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही टाकू नका, पण साखर टाकल्यावर पोह्यांना एक वेगळीच चव येते। मीठ साखरेचं प्रमाण पोह्यांना छान झालं ना की आहा बघायचंच काम नाही, इतके सुंदर पोहे लागतात ना की बस। बाकी इतर कोणत्या नाश्त्यांपेक्षा आपल्याला पोहे तर खूपच आवडतात आणि बाकीचे कुठलेही नाश्ते तुम्ही समोर ठेवा आणि त्याच्यासोबत पोह्याची डिश ठेवा, तुम्ही पोहेच सिलेक्ट करताल असं मला नक्कीच वाटतं। तर बघा इथे मी छान वाफ काढून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवर मी व्यवस्थित वाफ काढून घेतलेली आहे पोह्यांना आणि एक वाफ काढल्यानंतर परत एकदा व्यवस्थित खालून वरून परतून घेणार आहे। तर परत एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। इथे 2 वाफ छान काढून घेतल्या 2 ते 3 मिनिटांसाठी की छान वाफ बसली की पोह्यांची चव एकदम झकास लागते। तर बघा इथे मी दुसरी पण वाफ काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने छान हे पोहे तयार होतात। खूप जास्त तेलकट नाही, अगदी कमी तेलही नाही, मध्यम स्वरूपाचे असे पोहे एकदम खायला छान तयार सुटसुटीत मोकळे तयार होतात। तर इथे बघा मी छान त्याची अजून चव वाढवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी इथे कोथिंबीर पेरून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने पोहे तयार आहेत खाण्यासाठी। तर तुम्ही या आणि चव बघा, तर कसे झाले ते सांगा आणि चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।